दिल्लीमध्ये झालेल्या महायुतीच्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेनेला गृह खातं द्यावं अशी मागणी केली। मात्र गृहमंत्रीपद सोडायला भाजपनं नकार दिल्याची सुद्धा माहिती मिळते। गृहमंत्रीपद स्वतःकडे कायम ठेवण्यास भाजप आग्रही आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। तसंच मुख्यमंत्र्यांकडे असणारा नगरविकास आणि त्याचबरोबर भाजपकडे असलेलं सांस्कृतिक खातंही या संदर्भातही दिल्लीतील बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळते। आता या संदर्भात आज मुंबईमध्ये पुन्हा एकदा चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडून। ओम, काल महत्त्वाची बैठक झाली, विविध मुद्द्यांवर चर्चा झाली आणि यामध्ये गृह खातं आपल्याला मिळावं अशी मागणी शिवसेनेने केली होती, मात्र त्याला भाजपनं नकार दिलाय। काय नेमकं या बैठकीमध्ये घडलं, कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली? श्वेता, मुख्यत्वे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार आणि त्याचं मंत्रिमंडळ कशा प्रकारे स्थापन केलं जाईल याबद्दल या बैठकीत चर्चा झाली। 2.5 तास ही बैठक गृहमंत्री अमित शहांच्या घरी चालली। यामध्ये मुख्यत्वे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदासह एकूण 12 महत्वाची खाती आपल्याला द्यावीत अशी मागणी केली। नगरविकास आणि सांस्कृतिक सह सार्वजनिक बांधकाम ही 3 खाती भाजप शिवसेनेला सोडण्यासाठी तयार आहे, मात्र गृहमंत्री पदावरचा भाजपचा दावा आहे तो कायम आहे। कुठल्याही परिस्थितीत गृहमंत्रीपद शिवसेनेला सोडलं जाणार नाही ही स्पष्ट भूमिका भाजपच्या नेत्यांनी काल बैठकीमध्ये मांडली। आता या सगळ्या संदर्भामध्ये जो पेच निर्माण झालाय त्यासाठी पुन्हा एकदा आज मुंबईमध्ये बैठक होईल अशी माहिती स्वतः काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल माध्यमांना बोलताना दिली। त्यामुळे किमान आजच्या बैठकीमध्ये तरी या सगळ्या संदर्भात निर्णय होतोय का आणि खाते वाटपासह इतर सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर निर्णय होऊन शपथविधी लवकरात लवकर कशा प्रकारे होईल याची माहिती आता स्वतः मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत त्यांनी दिली। त्यामुळे या सगळ्या संदर्भात निर्णय कधी होते हे पाहणं महत्वाचं आहे। श्वेता, अगदी धन्यवाद ओम, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।